आज आपण 8वा धडा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये बघूया. त्या अगोदर आपण मौर्य साम्राज्य बघितली होती, की सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळाही आलेली होती. तर इसवी सन 4थ्या ते 6व्या शतकातील हा भारत आपल्याला या मॅपमध्ये दिसतोय, की हा गुप्तांचे हे जे आहे सिमेंट कलरमध्ये जे काही बॉर्डर जे काही एरिया हायलाइटेड आहे तो गुप्तांचे साम्राज्य आपल्याला दिसून येते. आणि आधुनिक शहर आपल्याला हे चौकोनी डब्यामध्ये आपल्याला आधुनिक शहर हे आपल्याला दिसत आहे. म्हणजे दिल्ली, पहिले इंद्रप्रस्थ त्याला म्हणायचे, ही आधुनिक शहरे आहे. तर आपण या पाठामध्ये शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राजसत्ता हे बघणार आहोत. तर पहिले आपण बघूया की शुंग घराणे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटचा मौर्य राजाचे नाव बृहद्रथ होते. त्याच्या मौर्याचे सेनापती पुष्यमित्र शुंग यांनी बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा हा झाला. शुंग घराणे म्हणजे जो मौर्याचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग याने काय बंड केले आणि जो शेवटचा राजा होता मौर्य साम्राज्याचा बृहद्रथ याची हत्या करून शुंग म्हणजे हा पुष्यमित्र शुंग स्वतः राजा हा बनला. इथून शुंग घराण्याची सुरुवात झाली. नंतर बघू इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जाते. तर तो कोणत्या भारतीय उपखंडाच्या वायव्य भाग म्हणजे आपण आता इथे बघूया, हा म्हणजे पाकिस्तान साईडचा इकडचे जो सिंधू नदीच्या इकडला जो भाग आहे हा वायव्य भाग याला म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये छोटी छोटी राज्ये होती, ते ग्रीक राजांची राज्ये होती आणि त्या राजांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जाते, कारण की तिथे इंडियन आणि ग्रीक अशा दोन संगम असा आपल्याला पाहायला मिळतो. तर प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जेव्हा नाणे पाडायची हे आपल्या भारतामध्ये जे सम्राट तो अलेक्झांडर जो आला होता, अलेक्झांडर द ग्रेट, तो भारताच्या पंजाबपर्यंत आला होता. जसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये कवर केलेलं आहे की त्यांचे राजे जेव्हा पण नाणे आपले काढायची तर तेव्हा त्याच्या दोन साईडने म्हणजे एका साईडने त्याच्या देवताचे चित्र आणि एका साईडने त्या राजाचे चित्र अशी नाणी ते काढायची. तर भारतीय नाण्यांमध्ये पण तो इतिहास आपल्याला दिसून येतो की नंतर भारतीय राजे पण त्या पद्धतीने नाणी काढायची. तसंच आपल्याला लिहिलं आहे की एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला एका देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची परंपरा होती. ती पुढे भारतात पण रुजली सांगितल्याप्रमाणे. तर इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅडर हा राजा प्रसिद्ध म्हणून असून त्यांनी नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. तर इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅडर हा राजा प्रसिद्ध होता. त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅडर म्हणजेच मिलिंद. भारतीय शब्दानुसार मिनॅडर म्हणजे मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ना हा ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न म्हणजे प्रश्न असा पाली भाषेत आपल्याला अर्थ समजतो. तर मिलिंदचे प्रश्न आपण असं त्याला म्हणू शकतो. तर आपण हे मिनॅडरचे चांदीचे नाणे दोन्ही बाजूनी. तर आपण बघूया कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेले कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. कुठे? तर इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशात म्हणजे तो पाकिस्तान साईडचा आणि काश्मीर तिकडे लगतच काश्मीरमध्ये त्यांची राज्य स्थापन केली त्यांनी. भारताच्या सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. तर भारतामध्ये सोन्याची नाणी जेव्हा पडायची त्याची सुरुवात कोणी केली? तर कुशाण राजांनी केली. हे कुशाण कोण? तर मध्य आशियातून आलेले टोळ्या, त्यांना कुशाण या नावाने ओळखले जाते. तर नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्य विस्तार केला. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. कुशाण म्हणजे एक बहुतेक आपण म्हणू शकतो की एक जात जमात किंवा ते त्याचा समाज असं म्हणू शकतो आपण. तर कुशाण राजा म्हणजेच कुशाणाचा राजा कोण? कनिष्क.
आपण बघा सम्राट कनिष्क. तर सम्राट कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते, म्हणजे वायव्य टू ईशान्य. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. तर कनिष्कने पाडलेल्या सोन्याची आणि तांब्याची नाणी आपल्याला सापडलेली आहेत. तर नाणी हे आपल्याला इतिहासाची साधने म्हणून लक्षात येते, तर त्यातून आपल्याला इतिहास समजतो. तर कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. तर बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये कनिष्क राजाच्या थ्रू भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. तर काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर कनिष्क राजाने वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे असे त्यांचे मत आहे. इतिहासकारांचे मत असे आहे की श्रीनगरजवळ जे कामपूर नावाचे गाव आहे सध्याच्या स्थितीत, ते कनिष्कपूर असावे असं त्यांचं मत आहे. तर कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित्र आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्याने बुद्धचरित्र आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहून गेले. तर कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. आपल्या चरक संहिता आपल्याला लक्षात येते, तर हे चरक हा प्रसिद्ध वैद्य आपल्याला दिसून येतो. तर कनिष्क सोन्याचे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेले शाओ नानो शाओ कनिष्की कुशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा होतो. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्ध म्हणजे बुद्ध लिहिलेले आहे. तर हे बघा, हे बौद्ध आपल्याला दिसून येते, इथे लिहिलेलं आहे बौद्ध, BODDO. ते इंग्लिश भाषेमध्ये आपल्याला दिसून येते, पण तिथे ग्रीक लिपी यूज केलेली आहे. नंतर बघूया गुप्त राजघराणे. तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याची सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते आणि समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. तर आपण मगाशी त्या मॅपमध्ये बघितलं भारताच्या नकाशात की किती मोठे घराणे हे गुप्त यांच्या, म्हणजे किती मोठा भाग हा गुप्त राजघराण्याच्या अंमलात होता. तर त्यांचा संस्थापक कोण, तर श्रीगुप्त, आणि त्यांचे त्या घराण्यातील उल्लेखनीय राजे कोणते, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. तर समुद्रगुप्त बघूया की पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. कुठून, तर पहिल्या चंद्रगुप्तपासून यांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्यांचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून तर पंजाबपर्यंत पसरली. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश त्याने जिंकला. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्यांच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्त म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. वीणावादन म्हणजे ते वीणा, ते सरस्वतीच्या हातात जी असते वीणा, त्याच्यात प्रावीण होता. कोण, समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवत आहे. हे बघा, या नाण्यामध्ये दोन्ही बाजूची नाणी आहे, त्याच्यामध्ये एक स्वतः वीणा वाजवताना समुद्रगुप्ताचे फोटो म्हणजे चित्र आपल्याला दिसून येते. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिले आहे. समुद्रगुप्त या साईडनी असं व्हर्टिकल दिसते तुम्हाला. समुद्रगुप्त असे ग्रीक भाषेत लिहिले असे आपल्याला कळू शकतो. तर आपण बघूया दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्ताचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन यांच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेचे नातेसंबंध जुळले. तर पहिल्याच्या काळामध्ये बहुपत्नीत्व दिसून येते की राजांना
3 ते 4 अशा पत्नी त्यांना राहायच्या. त्याचे कारण म्हणजे की तेथील राजघराण्याशी आपले संबंध हे मैत्रीपूर्ण होते, त्यामुळे त्यांच्याशी आपला कधीही आमनासामना होत नसतो. त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या प्रदेशासोबत जर युद्ध झाले तर यांचा आपल्याला साथ मिळतो. अशा मनस्थितीने तेव्हा राजे अशी बहुपत्नीत्व म्हणजेच बहुविवाह करायचे. तर दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे की त्याच्यामध्ये तो 1500 वर्षापासून तो एक जुना आयरन पोल तो अजूनही गंजलेला, म्हणजेच त्याला काहीही कोरोजन असे झालेले नाही आहे. तर त्याला कोरोजन कशामुळे होतो, म्हणजेच गंज कशामुळे लागतो की तो मॉइश्चर असते हवेमध्ये, ऑक्सिडेशन होतो, ऑक्सिजन असते आपल्या वातावरणामध्ये, किंवा मग पाणी पडतो तर पाण्यामुळे पण गंज लागते. पण तसं असूनही त्याला आतापर्यंत 1500 वर्षापासून त्याला आतापर्यंत गंजलेलं नाही आहे. तर ते कोणती मेटलर्जी वापरली असेल त्या काळात टेक्निक की तो आतापर्यंत गंजलेला नाही. तर हे असे प्रगत तंत्रज्ञान आपल्या प्राचीन भारतीयांकडे होते. तर या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. तर फाहियान चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवासवृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो की भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत, अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत, शहरात इस्पितळे आहेत, तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. म्हणजे त्या काळात मेडिकल सेवा म्हणजे फ्री होती, ते फ्री ऑफ कॉस्ट होती, आणि आपली नगरे भरभराटी होती, अतिथीगृहे होते त्या काळात. म्हणजे आपला देश संपन्न होता, पण तो अशा बाहेरून आलेल्या टोळ्यांमुळे इंग्रजांमुळे आपला देश मागासलेला झाला. तर विहार व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करत नाहीत. गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थे माहिती मिळते. तर बहुतेक हे युआन शॉंग हे पण एक चीनी प्रवासी आहे. तर पाचवं बघूया आपण, वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. हे बघा, प्रत्येक राजघराणे कधी ना कधी त्याची सामर्थ्य कमी होत असतो. त्यानंतर नवीन नवीन राजघराणे उदयाला येतातच. तर तसंच गुप्त साम्राज्य पण सामर्थ्य कमी होऊ लागले. त्यानंतर वर्धन राजघराणे हे उदयास आले. म्हणजे सायकल असते, चालत असते प्रत्येक वेळेस. तर वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या काळात वर्धन घराणे प्रभावी बनले. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम, तेथील राजा भास्कर वर्मन यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली होती. राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. म्हणजे किती कर्तबगार हा राजा होता हर्षवर्धन. हर्षवर्धनाच्या दरबारात राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित्र हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्यांच्या काळात युआन शॉंग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला.
नालंदा विद्यापीठात तो 2 वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. तर हा युआन शाँग भारतभर फिरला होता. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्व उद्गार काढले होते. तो म्हणतो की महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, म्हणजेच लक्षात ठेवतात. पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करीत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत. तर ही नालंदा विद्यापीठ आहे. नालंदा, तक्षशिला अशा विकसित अशा विद्यापीठ आपल्या भारतामध्ये होत्या. मुघलांनी किंवा कोणत्या पण आलेल्या टोळांनी यांना उद्ध्वस्त करून टाकले. ज्ञान असलेले ग्रंथ त्यात जळले. ते जर आता असते तर इतके ज्ञान असं प्राप्त झालेलं असतं की विचारू नका. तर 8.6 म्हणजे ईशान्य भारतातील राज्यस्थान आपण बघूया. तर ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशात उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपाच्या राजाचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्याचे कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्ज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरात म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केलेला आहे. तर तुम्हाला मागे व्हिडिओ बघितले असेल तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हा शब्द आलेला आहे. तर त्याचा जर तुम्हाला अर्थ म्हणजे त्याचा मराठीत ज्याचा अर्थ सांगितला आहे माहीत लक्षात असेल तर कमेंट करून सांगावे. तर कामरूप राजाचा विस्तार ब्रह्मपुत्र नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शाँग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला आहे. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले आणि पुढील पाठात आपण त्याच्या सुमारास दक्षिण भारतात असलेले राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. धन्यवाद.